छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं असलेल्या श्री शंकरराव सुरवसे बिल्डिंगचा निवडणुकीदरम्यान वारंवार राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आरोप जागा मालकांनी केला असून सदर शंकरराव सुरवसे बिल्डिंगच्या मालकांनी राजकारणासाठी परिचारक यांची बिल्डिंग म्हणून नाम उल्लेख केल्यास रीतसर तक्रार दाखल करण्याचा इशारा प्रदीप कुकडे आणि सदर जागेच्या मूलमालक कुकडे यांच्या विधवा बहिणी उमा संजय सुरवसे व वैशाली विठ्ठल सुरवसे यांनी दिला आहे। सध्या पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक सुरू असल्याने त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या प्रसंगी माध्यमांशी बोलताना प्रदीप कुकडे यांनी सांगितलं की मागील काही वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे असलेल्या शंकरराव सुरवसे बिल्डिंग नगरपालिकेनं धोकादायक असल्याची नोटीस बजावल्यानंतर भाविकांचा आणि स्थानिक नागरिकांचा विचार करून सदर बिल्डिंग उतरवण्याचा निर्णय घेऊन सदर बिल्डिंग उभारण्यासाठी परिचारक डेव्हलपर्स यांना रीतसर करार नवीन इमारत उभारण्याचं काम देण्यात आलं होतं। मात्र सदर इमारत परिचारक यांची असल्यानं बाधित होण्यापासून वाचण्यात आली असल्याचा विरोधकांकडून वारंवार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उल्लेख केला जात असल्याचा आरोप बिल्डिंगचे मालक प्रदीप कुकडे यांनी केला असून यामध्ये परिचारक यांचा काहीही संबंध नसताना केवळ परिचारक हे बांधकाम व्यावसायिक आणि राजकारणी असल्यानं विरोधकांकडून वारंवार निवडणुकीदरम्यान शंकरराव सुरवसे बिल्डिंग परिचारक यांचे असल्याचा नामोल्लेख केला जात असल्यानं सदर बिल्डिंगच्या मूलमालकांवर अन्याय होत आहे। त्याचबरोबर इमारतीसमोर फेरीवाल्यांचा गराडा असल्यानं व्यवसाय करणं अवघड होत असल्याने वारंवार रीतसर तक्रार केल्यास राजकारण्यांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप कुकडे यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी प्रदीप हनुमंतराव कुकडे, पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील शंकरराव सुरवसे सिटी सेंटर मॉल या इमारतीचा मी मालक कागदोपत्री आहे। तर आज या इमारतीच्या अनुषंगाने माझ्या विधवा दोन बहिणी आहेत, एक उमा संजय सुरवसे, एक वैशाली विठ्ठल सुरवसे। त्या विधवा झाल्यापासून बरेचसे प्रॉब्लेम माझ्या ह्या इमारतीला आले होते। इमारत फार जुनी होती, त्यामध्ये बरेचसे भाडेकरू होते, ती इमारत पूर्ण मोडकळीस आली होती। तसेच त्या इमारतीला नगरपालिकेनं धोकादायक इमारत म्हटली होती, तशी नोटीसही मला त्यांनी कागदोपत्री मला पाठवली होती आणि त्या नोटीसला अनुसरण करून मी ती इमारत पाडण्याचा किंवा त्यांनी नोटीस दिली म्हणून मी इमारत पाडायचं अशा पद्धतीने मी तयारी दर्शवली। तर त्यावेळेलाच इथं येणारे जे वारकरी आणि भाविक आणि इथले स्थानिक लोक आहेत, ह्यांना कुठलाही मोठा अपघात होऊ नये किंवा एखाद्याचा जीव वारकऱ्याचा त्यात जाऊ नये हा विचार करून मी ती मोडकळीस आलेली पूर्ण इमारत उतरवण्याचा निर्णय घेतला। मग ती इमारत पूर्ण मी 1.5-2 महिन्यामध्ये कुणालाही इजा न करता, कुठल्याही भाविकाला, कुठल्याही नागरिकाला आणि स्थानिक लोकांना कधी कुठलाही न काय करता ती इमारत अगदी शांततेत आणि अगदी व्यवस्थितपणे उतरवून घेतली। त्यानंतर मी ती इमारत बाबा आज उतरवलेल्या या 2 विधवा माझ्या बहिणी आहेत, या 2 बहिणींचा उपजीविका होण्यासाठी आणि त्यातले जे भाडेकरू जे आहेत त्यांचं कोर्टामध्ये जे काय माझे आणि त्यांचे मॅटर होते ते मॅटर मी तडजोडीच केले। त्या मॅटरमधनं तडजोडी झाल्या, त्याप्रमाणे त्यांनाही मी नवीन इमारतीमध्ये त्यांचं पुनर्वसन करण्याचा मी निर्णय घेतला। तसंच ती इमारत पूर्ण खाली झाल्यामुळे मग मी एक कोणतर बिल्डर आपल्याकडे असावा म्हणून मी परिचारक बिल्डर्स ते सर्वस्वी मालक उमेश परिचारक यांच्याशी संपर्क साधला आणि बिल्डर या नात्याने त्यांनी मला कॉपरेशन केलं, सहकार्य केलं। त्यांनी बिल्डर या नात्याने त्याचं व्यवस्थितपणे नगरपालिकेची परमिशन असू दे किंवा आणि ज्या काय त्याला लागतात आर्किटेक्चर असू दे त्या पद्धतीने एक चांगली वास्तू त्यांनी मला इथं उभा करून दिली। आज मिती जी काय आज तारीख असेल, या तारखेला जर विचार केला तर माझ्या या इमारतीचा अंतिम भूखंड टीपी स्कीम 01-381 नावानं आणि एक वेळा ऐका टीपी 01-381 या नंबरनं माझी ही इमारत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रजिस्टरली उतार्यावरती आहे आणि या उतार्यावरती प्रदीप हनुमंतराव कुकडे म्हणजे मी स्वतः आणि वैशाली विठ्ठल सुरवसे
ही माझी बहीण, अशा पद्धतीनं आमची या उतार्यावर नोंद आहे. आणि आम्ही सर्वस्व मालक असताना या माझ्या या इमारतीचा वेळोवेळी प्रत्येक वेळेला राजकारणाचा वापर काही राजकीय लोक करायला लागलेत की कुठला माध्यम की बाबा माझी इमारत या इमारतीमध्ये मी ज्या बिल्डरकडनं डेव्हलप करून घेतलं ते ऍक्च्युली राजकीय आहेत. तर त्यांचे काय विरोधक आहेत की ते म्हणतात की ती इमारत परिचारकांची आहे. तर ती तशी नसून ती सर्वस्व हे प्रदीप कुकडे, वैशाली विठ्ठल सुरवसे यांच्याच मालकीचे आहेत आणि ते शेवटपर्यंत राहणार. आणि ज्या वेळेला ती रजिस्टर आहे ती शंकरराव सुरवसे सिटी सेंटर या नावानंच छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेले आहे आणि शेवटपर्यंत तीच राहणार. तरी वेळोवेळी कुठलंही इलेक्शन असू दे, खासदारकीचा असू दे, आमदारकीचा असू दे, नगरपालिकेचा असू दे, तर ह्या इमारतीचा परिचारकांचे काय विरोधक असतील की ते प्रत्येक वेळी ती त्यांची इमारत म्हणून ती वाचवण्यासाठी प्रयत्न केला, असं केलं तसं केलं आणि ती इमारत हे करा, ते इमारतीला ते करा, अशा पद्धतीचे वक्तव्य वारंवार प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होतात. तर याचा फार म्हणजे इफेक्ट माझ्या पूर्ण फॅमिलीवर झाला. तर माझ्या 2 विधवा बहिणी आहेत, त्यांच्या उपजीविकेसाठी मी हे पाऊल उचललं. आम्ही ही सगळी इमारत सगळ्या पद्धतीने आम्ही हे केलंय. तर माझं अजून पुन्हा एकदा माझी विनंती आहे की राजकीय लोकांना किंवा प्रसार माध्यमांना की बाबा माझ्या इमारतीला फोकस करताना किंवा कुठेही दाखवताना किंवा काय करताना मालक म्हणून आम्हीच राहणार. बाबा जागा मालक आम्ही आहे. आमची तळमळ माझ्या 2 विधवा बहिणींचं सगळं चाललं पाहिजे, माझे गाळे गेले पाहिजेत. तर या सगळ्या गोष्टीमुळं माझ्या फॅमिलीवर फार परिणाम व्हायला लागलाय. राजकीय दृष्टीवर लोक बदनामी व्हायला लागले आणि परत सामाजिक लोक सुद्धा माझ्या बहिणींची आणि माझी बदनामी करायला लागले. त्यामुळं मला आता एक शेवटचं तुम्हाला सांगणं आहे की जे कोण राजकीय लोक असतील किंवा सामाजिक लोक असतील की ज्यांना या इमारतीचं भांडवल करण्याचं आणि माझी आणि माझ्या बहिणींची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या विरोधात मी न्याय मागण्यासाठी मी कोर्टामध्ये जाऊन त्यांच्यावरती माझ्या मानहानीचा मी पूर्ण दावा दाखल करणार. वेळ पडली तर मी फौजदारी दाखल करणार, कलेक्टर ऑफिस समोर किंवा जिथं लागेल तिथं मी उपोषण करणार. तर माझी विनंती आहे की कुठल्याही पद्धतीचा आणि काही मला त्रास हो आणि माझ्या विधवा दोन्ही बहिणींना होऊ नये एवढी माझी नम्र विनंती आहे. जय हिंद.